आता कोकाटेंचा राजीनामा आजच्या आज घेतला गेला पाहिजे, याच्यात काहीच नाही. आणि जर तो घेतला गेला नाही तर 8 दिवसाच्या आत प्रत्येक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी एक पोस्ट कार्ड हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवायचं आहे. आता योगेश कदम यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले होते ते त्यांनी फेटाळले. यामध्ये ते असंही म्हणाले की अंजली दमाने यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल, माझ्याकडे पुरावे आहेत, ते सगळे मी तुम्हाला भेटून देण्यासाठी तयार आहे किंवा मी ते पुरावे तुमच्याकडे पाठवेल असं नाही. म्हणाले. म्हणून मी म्हणते की योगेश कदमांना मी जेव्हा स्वतः भेटायला गेले होते, माझं पहिलं मत असं होतं की हे व्यक्ती तितके वाईट नाही आहेत. म्हणूनच मी बीडचं जे डान्स बारचं प्रकरण होतं ते मी त्यांच्याकडे घेऊन गेले होते. पण 2 दिवस झाले त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही आणि त्याच्यानंतर मी तेच प्रकरण मुख्यमंत्र्यांना पाठवलं. त्याच रात्री तिथे रेड झाली, तिथल्या त्या बायकांना सोडवण्यात आलं, अनेक स्त्रियांना त्या डान्स बारमधनं सोडवण्यात आलं. आणि तेव्हा मला प्रश्न पडला होता की योगेश कदमांनी ही कारवाई का केली नाही. तर आत्ताच्या घटकेला हे सावली डान्स बार होता, तो ऑर्केस्ट्रा जर असेल तर त्याचे काही सीसीटीव्ही असतील तर त्याचं अख्खं फुटेज योगेश कदमांनी रिलीज करावं, ते दाखवावं की तो डान्स बार नव्हता, तो एक लाईव्ह ऑर्केस्ट्रा होता म्हणून. आणि तिथे जसं काही लोकांनी ट्विटही केलंय की तो डान्स बार नव्हता, तर काय तिथे काय दिलं जात होतं, काय काय पेय दिली जात होती, आता त्याच्यात मला पडायचं नाही. कारण माझा जे एक स्तर आहे जो मला तसाच ठेवायचा आहे आणि मला असं वाटतं हे राजकारण महाराष्ट्रातलं सुधारण्याची अत्यंत गरज आहे. आता सगळ्यात मोठा खुलासा आणि एक करण्याची गरज आहे, तो म्हणजे सुपेकरांना मिळालेली क्लीन चिट. मला जेव्हा ही बातमी मी काही माध्यमांवर बघितली तेव्हा रागाने मी आधी इक्बाल चहल जे एसीएस होम आहेत त्यांना मेसेज केला की सुपेकरांना क्लीन चिट कशी मिळाली. त्यांनी मला सांगितलं माझ्याकडे जेल्स येत नाही, तुम्ही राधिका रस्तोगींना विचारा. मी राधिका रस्तोगींना विचारलं, ते म्हणाले माझ्याकडे ते येत नाही, ते एसीएस होम कडे येतं. मग मी त्यांना परत अख्खे ते लोकसत्तेचं जे आर्टिकल होतं ते सुद्धा त्यांना पाठवलं. त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं आम्ही क्लीन चिट गव्हर्नमेंटकडनं दिलेली नाही, त्यांना कोर्टाकडनं मिळाली आहे. आता याच्यात मोठा गौडबंगाल आहे आणि खरं तर ही क्लीन चिट आहे की नाही याचा खुलासा गृह मंत्रालयाकडनं झाला पाहिजे. आणि तो जर क्लीन चिट नसेल आणि दिली असेल तरी मी ती चॅलेंज करेन, आणि दिली नसेल तर हे कुठून बातमी पेरली गेली याचा खुलासा देखील झाला पाहिजे. मोठ्या पदावरील अधिकारी अशी टोलवाटोली करत आहेत. मोठ्या पदावरचे दोघही अधिकारी, एक म्हणतो यांनी दिली, ते म्हणतात यांनी दिली. आत्ताच्या घटकेला त्याच्यावर काही क्लॅरिटी नाही. माझी पत्रकार परिषद होण्याच्या आधी मी तिथले जे खरे एडीजी आहेत, मला असं आत्ता कळतंय 5 मिनिटापूर्वी की एडीजीनी एक ऍफिडेव्हिट कोर्टामध्ये फाईल केलं होतं आणि त्या कोर्टातल्या ऍफिडेव्हिटमध्ये आम्ही चौकशी केली. ती पोर्टलवर झालेली टेंडरिंग प्रोसेस होतं, म्हणून त्याच्यात कुठेही अनियमितता नाही असं ऍफिडेव्हिट कोर्टाकडे दिल्यामुळे ती पिटिशन डिसमिस झालंय. पण ते कसं चुकीचं आहे ते आता मी दाखवून देणार आहे. कारण या सगळ्या अधिकाऱ्यांना